नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। तर पूर्वी नवरीचं म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरीची मांडव परतणी व्हायची, तर मग मांडव परतणीसाठी अशा आंबील घुगऱ्या बनवायचे। आता आंबील घुगऱ्या म्हटलं की आम्ही लहानपणी आईच्या मागे लागून जायचो तशा आंबील घुगऱ्या खाण्यासाठी। तर ही खूप जुनी प्रथा आहे, अजूनही काही ठिकाणी बनवतात आणि काही ठिकाणी नाही। आणि वर्षातून ही आंबली पौर्णिमा म्हणून येते, त्यावेळेस पण बऱ्याच गावांमध्ये ही आंबील घुगऱ्या बनवण्याची प्रथा आहे। आता कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा। आणि जे जे लहानपणी आई बरोबर या आंबील घुगऱ्या खायला गेलात त्यांनी तर नक्कीच कमेंट करा। आम्ही तर खूप मागे लागून जायचो त्या घुगऱ्या खाण्यासाठी। मग चला, आज त्याची तुम्हाला परफेक्ट रेसिपी शेअर करणार आहे। खूप छान लागतात त्या उन्हाळ्यामध्ये आंबील आणि घुगऱ्या खायला। तर मग कशा बनवायच्यात, खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि बनवायला पण खूप सोप्या आहेत, जास्त वेळ लागत नाही। तर या ठिकाणी काय करायचे, गहू घ्यायचे थोडेसे किंवा मग गव्हाचा हुरडा घेतला थोडा तरीही चालेल। त्यानंतर हा आहे ज्वारीचा हुरडा। तर हे उन्हाळ्यामध्ये बरेच खेड्यातले लोक हे हुरडा बनवलेला उरलेला शिल्लक राहिलेला ठेवत असतात घुगुरांसाठी। आणि हे आहेत हरभरे, तर हे रात्रभर भिजत ठेवायचेत आणि सकाळी या घुगुरांसाठी घ्यायचेत। पण भिजलेलीच हरभरे घ्यायचेत कारण शिजल्या जात नाहीत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचे जे वरचं गोंड आहे हुरड्यावरचं ते अलगद निघल्या जाईल। तर इथे भरपूर हुरडा घ्यायचा आहे आणि गहू हरभरे थोडेसे घ्यायचेत। गव्हाचा हुरडा घेतला तरीही चालतो। तर आता ही आईने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ही आंबील घुगऱ्याची रेसिपी ही माझ्या आईची आहे। जुन्या आणि पारंपरिक रेसिपी म्हटलं की माझ्या आईच्याच रेसिपी जास्त मी शेअर करत असते। तर आईने हे 5 लिटरचं कुकर आहे, जवळजवळ अर्धा कुकर पाणी ठेवलंय, म्हणजे 2-2.5 लिटर पाणी आईनं कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता त्या कुकरमध्ये आदण आलं की या घुगऱ्या बनवायसाठी आपल्याला ते हुरडा वगैरे टाकायचा, कुकर छान लावायचं आणि याच्यात चांगल्या 3-4 शिट्ट्या घ्यायच्या, तेव्हाच घुगऱ्या चांगल्या प्रकारे शिजतात। आता आंबील बनवायची म्हटलं की मग आंबीलला रात्रीच ताक आंबवून ठेवावं लागतं। आता ताक कसं आंबवायचं, तर ताकामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करून ठेवायचं रात्रीच आणि ते छान रात्रभर आंबवल्या जातं। आता तुम्ही म्हणाल इथं ज्वारीचं पीठ किती घालायचं, तर ते ताकानुसार घालायचं। जसं आपण कढीसाठी बेसन पीठ वापरतो त्यानुसार त्याला पीठ रात्रीच मिक्स करून ठेवायचं। 1 ग्लास ताक जर असेल तर मग भात खायचा छोट्या चमच्याने 2 चमचे त्यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करून ठेवायचं। आता फोडणीसाठी तेल घालायचंय आणि छान जिरे आणि लसूण ठेचलेला घालायचा। इथे मोहरी नाही वापरली तरीही चालतं। कोथिंबीर टाकायची आणि भरपूर सारं आता पाणी टाकायचं। भरपूर म्हणजे जसं तुम्हाला आंबील बनवायची त्यानुसार 1 ग्लास पाणी घालायचं आणि थोडीशी लाल चटणी घालायची। जास्त चटणीचा वापर नाही करायचा, अगदी थोडीशी घालायची। जास्त तिखट आंबील खायला प्यायला छान लागत नाही, पितात तर मग प्यायला जास्त तिखट आंबील छान नाही लागत। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आईनं थोडंसं, अजून थोडं नंतर टाकणार आहे। तर जे आंबवलेलं ताक होतं ते आता या फोडणीमध्ये घालायचंय। तर फोडणीला बिलकुल वेळ लागत नाही, झटपट होते आणि याला छान 4-5 मिनिटं असं शिजू द्यायचंय। आणि ही आता घट्ट अशी दाटसर दिसून येते, पाहू शकता तुम्ही। ज्वारीच्या पिठामुळे हे घट्ट झालेलं आहे मिश्रण। पण आपल्याला यामध्ये पिता वेळेस जेव्हा आपल्याला प्यायची आहे त्यावेळेस थंड पाणी टाकून प्यायची, तेव्हा ही आंबील प्यायला खूप छान लागते। तर ही आता याचा बेस तयार झालेला आहे आंबीलचा आणि छान आता आंबील आपली इकडे तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही, खूप घट्ट झालेली आहे। आता जेव्हा आपल्याला सर्व करायची तेव्हा आपण त्यामध्ये थंडगार पाणी टाकू आणि सर्व करूया। तर चला, तर इकडे आपली आंबील तयार झालेली आहे आणि इकडे घुगऱ्या पण शिजलेल्या आहेत। तर आईने छान 3-4 शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहेत। तर घुगऱ्या खूप चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत। जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते असं गाळणीच्या साह्याने काढून घ्यायचंय आणि घुगुरी अशी गाळ झाली पाहिजे, त्यामधले गहू पण चांगले शिजलेले पाहिजेत, हरभरे पण। जेव्हा घुगऱ्या चांगल्या प्रकारे शिजतात त्याच वेळेस खायला छान लागतात। तर हे बघा, मस्त गाळ घुगऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आता या ठिकाणी आपण या घुगऱ्यांना फोडणी कशी द्यायची बघूयात। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि जुनी आणि पारंपरिक रेसिपी म्हटलं की खायला खूप छान लागते।
तर आता घुगऱ्यामध्ये असे पूर्वी लग्नाचे लाडू बनवायचे, तर ते लाडू घातले जायचे. तर आईने हे लाडू उन्हाळ्यासाठी बनवलेले होते, त्यामुळेच घुगऱ्या बनवल्या. कारण लाडूमुळे घुगऱ्यांची चव दुप्पट वाढते आणि त्यानंतर ज्वारीच्या गव्हाच्या पापड्या पण त्या घुगऱ्यांमध्ये तळल्यावर खूप चांगल्या लागतात. तर काय करायचं, जे लाडू घेतलेत ते असे खलबत्त्यामध्ये आबडधोबड ठेचून घ्यायचे, जास्त बारीक नाही बनवायचे. आणि हे खायला खूप छान लागतात. गोड लाडू असतात गुळाचे, आणि नसेलच तुमच्याकडे तर नाही टाकले तरी चालतं, पण लाडूमुळे घुगऱ्यांची चव दुप्पट वाढते. आणि पूर्वी हे लग्नाचे लाडू जे उरायचे ते या घुगऱ्यांमध्ये टाकायचे, आणि आमच्याकडे दरवर्षी हे लाडू बनवतात उन्हाळ्यामध्ये आईकडे. तर त्यासाठीच घुगरे आई बनवत असती, पण नसेलच तर मग तुम्ही असेही बनवू शकता. तर चला आता फोडणी द्यायची. आईने तेल घातलं होतं, जास्त तेल वापरायची गरज नाही. मोहरी छान फोडून घ्यायची आणि भरपूर सारा लसूण आणि जिरे कुटून घालायचेत, म्हणजे ठेचून घालायचे चांगले. आणि थोडीशी चटणी टाकायची. आता घुगऱ्यांसाठी पण चटणीचा वापर जास्त करू नका, जास्त तिखट घुगऱ्या पण खायला छान लागत नाहीत. मीडियमच तिखट घुगऱ्यांसाठी चांगलं लागतं. आता फोडणी एकदम साधी असते आंबील आणि घुगऱ्यांसाठी. खूप महत्त्वाचं आहे लसूण आणि जिऱ्यांचाच वापर करणं, तेव्हाच घुगऱ्या चवीला भन्नाट लागतात. तर आता हे घुगऱ्या फोडणींमध्ये छान मिक्स करून घ्यायच्यात. तर आपण जेव्हा घुगऱ्या उकडायला टाकला होता हुरडा, त्यावेळेस मीठ घातलं नव्हतं बिलकुल, तर त्यानुसार भरपूर मीठ घालायचं चवीपुरतं. अगोदर जर तुम्ही मीठ टाकलं घुगऱ्या जेव्हा ज्वारीचा हुरडा आपण शिजायला लावतो त्यावेळेस, तर मग इथे मिठाचा वापर कमी करा. पण शक्यतो पाणी काढतो म्हणून आत्ताच इथे या टायमाला मिठाचा वापर करायचा. फोडणीमध्ये घुगऱ्या छान मिक्स केल्या की त्यामध्ये आता या स्टेपला लाडू टाकायचे. आता या लाडूचा जो फ्लेवर आहे, जो चव आहे, ती खूप छान येते बघा घुगऱ्यामध्ये. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागती. आणि आंबीलमध्ये आता आपल्याला सर्व करता वेळेस थंडगार असं फ्रीजमधलं पाणी टाकायचं, किंवा मग माठातलं पाणी टाका. आणि ही थंडगार अशी आंबील प्यायला खूप छान लागते. दिसायला छान नाही लागत, पण मठ्ठा नसतो का, मठ्ठ्यापेक्षा ही आंबील प्यायला घुगऱ्याबरोबर खूप छान लागते. एरवी पण तुम्ही करून उन्हाळ्यामध्ये हे थंडगार आंबील पिऊ शकता, कारण पौष्टिक पण आहे, चवीला पण खूप छान लागते. तर आईने अगोदर थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता पाणी वाढवल्यामुळे अजून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि छान मिक्स केली. आता तुम्हाला इथे किती घट्ट पातळ बनवायची त्यानुसार तुम्ही ही आंबील बनवून घ्या. आता चला ताट सर्व करूया. आंबील घुगऱ्या तयार झालेल्या आहेत. तिकडे आईने पापड्या पण तळून घेतल्या होत्या आणि ह्या घुगऱ्या पण तयार झालेल्या आहेत. याला जास्त वेळ गरम करायची पण गरज नाही आहे, फक्त फोडणी दिली की खालीवर करायचं, लाडू टाकायचे. हे लाडू नंतर सॉफ्ट होतात गरम याने. आणि आता गॅस बंद केलेला आहे. आता आपण त्या घुगऱ्यांवरती या पापड्या कुस्करून टाकूया. जास्त बारीक करायचा नाही, थोड्या मोठ्याच तुकड्यांमध्ये या पापड्यांचा कुस्कुरा करायचा आणि टाकायचा. तर पापड्या लाडू खूप छान लागतात त्या घुगऱ्यामध्ये. तर कुणी कुणी ही रेसिपी बनवलेली आहे, कुणी कुणी लहानपणी घुगऱ्या खाल्ल्यात. नक्की कमेंट करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन पारंपरिक जुन्या रेसिपी पाहायच्या असतील तर आता पटकन कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज दररोज पाहायला भेटतील. तर माझा ब्लॉग्स दुपारी 2च्या दरम्यान येतो. मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.